आणि इलेक्शन हे फ्री अँड फेअर झालं पाहिजे, हे बेसिक फीचर ऑफ द कॉन्स्टिट्यूशन असं कोर्टाने त्या ठिकाणी ठरवलेलं आहे. त्याच्यामुळे इलेक्शन फ्री आणि फेअर हे झालं नसेल तर ते रद्द केल्याशिवाय दुसरा मार्ग नाही असं आम्ही कोर्टापुढे मांडतो. सर, आता हे राहुल गांधी पत्रकार परिषद 24 तासाचा जास्त कालावधी झाला, अजूनही इलेक्शन कमिशनने अजून त्याच्यावर कुठलीच प्रतिक्रिया दिली नाहीये. ते त्यांनी ॲफिडेव्हिटवरती मागितलेलं आहे ते. म्हणून मी मागाशी म्हटलं की त्यांचं लगेच उत्तर आलं की तुमचं म्हणणं ॲफिडेव्हिटवरती मांडा. आता ॲफिडेव्हिटवरती मागण्याची प्रथा आहे की नाही हा एक वेगळा भाग आहे त्याच्यामध्ये. तेव्हा दुसरी संधी आम्ही असं म्हणतो राहुल गांधींना, या अपील आम्ही जे केलेलं आहे सुप्रीम कोर्टामध्ये तिथे आहे, त्यांच्याकडे बॅटरी ऑफ लॉयर्स आहेत, ते तिथे असताना हजर राहून तिथे आपलं म्हणणं मांडू शकतात. पण आपल्याला वाटते राहुल गांधी आपल्या याचिका आपण दाखल केली सुप्रीम कोर्टात ते सहभागी होतील, आपण जे आव्हान करतो आम्ही आव्हान करण्याचं आमच्या हातात आहे. आम्ही असं आव्हान करणार. आता जॉईन व्हायचं की न जॉईन व्हायचं हे त्यांनी ठरवायचं आहे. कर्नाटकात